वर्ग समीकरण म्हणजे काय? आपण बघितलंय. वर्ग समीकरण म्हणजे एक असं समीकरण असतं, की ज्यामध्ये चलाचा सगळ्यात मोठा घात हा दुसरा घात असतो. जसं की या ठिकाणी आपण बघू शकतो, एक वर्ग समीकरण लिहिलेलं आहे. 3x वजा 5xचा वर्ग अधिक 2 बरोबर 0. हे एक वर्ग समीकरण आहे कारण या ठिकाणी आपण बघू शकतो की चलाचा म्हणजेच एक्सचा जो घात आपल्याला दिसतोय सगळ्यात मोठा तो दुसरा घात आहे. पण वर्ग समीकरणाचं सामान्य रूप म्हणजे काय? आपल्याला या ठिकाणी सामान्य या शब्दावर लक्ष केंद्रित करायचं आहे. सामान्य हा शब्द आपण बऱ्याचदा मराठीत ऐकतो. सामान्य, साधा किंवा प्रमाण. तर आपण ऐकतो सामान्य भाषा किंवा सामान्य वेळ किंवा प्रमाण वेळ, सामान्य माप. तशाच प्रकारे आपण असाही शब्द ऐकलेला आहे, सामान्य किंवा साधा पत्त्यांचा कॅट किंवा साधा पत्त्यांचा संच. तर जेव्हा आपण साधा पत्त्यांचा संच असं म्हणतो, त्याचा अर्थ काय असतो? अशा संचामध्ये 52 पत्ते असतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 4 सारखे संच असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला इस्पीक, बदाम, किलवर आणि चौकट असे 4 संच दिसतात. आणि प्रत्येक या संचामध्ये 13 पत्ते असतात. आणि अशा प्रकारे एक पत्त्यांचा कॅट किंवा पत्त्यांचा संच सामान्य रूपात आपल्याला मिळतो. म्हणजेच काय, जर का आपण दुकानात गेलो आणि दुकानदाराला म्हटलं की आम्हाला एक साधा पत्त्यांचा संच द्या किंवा एक सामान्य पत्त्यांचा कॅट द्या, तर ते आपल्याला नेहमी अशाच प्रकारचे पत्ते देतील, ज्यामध्ये 52 पत्ते, 4 संच आणि प्रत्येकी संचामध्ये 13 पत्ते असतील. सामान्य म्हणजे एखादा नियम म्हणजेच नॉर्म किंवा निकष असू शकतो किंवा काही कायदे असू शकतात जगभरामध्ये, ज्यांच्याकरवी आपण एकमेकांशी बोलतो. आणि एकमेकांशी बोलताना आपण काय म्हणतोय ते समोरच्याला, म्हणजे भारतात बसून अमेरिकेतल्याला किंवा अमेरिकेत बसून चीनमधल्या कोणाला चांगल्या रीतीने समजलं पाहिजे, म्हणून काही हे नियम, निकष किंवा कायदे बनवले जातात. आणि अशा नियम, निकष, कायद्यांमध्ये बसणाऱ्या रूपांना आपण सामान्य रूप म्हणतो. तर वर्ग समीकरणाचं सामान्य रूप जर का मला लिहायचं असेल, तर आपण तेच उदाहरण घेऊ जे आपण आधी घेतलं. 3x वजा 5xचा वर्ग अधिक 2 बरोबर 0. याला जर मला वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपात लिहायचं असेल, तर मी लिहीन ऋण 5xचा वर्ग अधिक 3x अधिक 2 बरोबर 0. तर मग आपण या ठिकाणी काय बघितलं? आपण हे बघितलं की आपण सर्वात पहिले ऋण 5xचा वर्ग लिहिला, म्हणजेच एक्सचा दुसरा घातांक आपण सर्वात प्रथम लिहिला. मग आपण अधिक 3x लिहिलं, ज्यामध्ये चलाचा पहिला घात येतो. सर्वप्रथम आपण चलाचा दुसरा घात लिहिला, मग आपण चलाचा पहिला घात लिहिला आणि मग आपण स्थिरांक लिहिला, ज्यामध्ये चलाचा घात हा 0 असतो. म्हणजेच जेव्हा आपल्याला वर्ग समीकरणाचं सामान्य रूप लिहायचं असतं, तेव्हा आपण वर्ग समीकरण अशा प्रकारे लिहितो, ज्यामध्ये चलाचा घातांक हा उतरत्या क्रमात लिहिला जाईल. आत्ता जे आपण शिकलो ते आपण काही उदाहरणांच्या मदतीने समजून घेऊया. जर आपल्याला 3 समीकरण असे दिलेले असतील, तर आपण ओळखू की यांच्यापैकी सामान्य रूपामध्ये कोणते समीकरण लिहिलेत. सर्वप्रथम बघूया समीकरण 1, ज्यामध्ये आपण लिहिलेले आहे 3 वजा 5y वर्ग अधिक 8 बरोबर 0. आपल्याला माहिती आहे की सामान्य रूप असण्यासाठी जे चल आहे त्याचा जो सगळ्यात मोठा घातांक आहे, म्हणजेच वर्ग समीकरणासाठी 2, तो सगळ्यात पहिले असला पाहिजे. समीकरण 1 मध्ये आपण बघू शकतो की सर्वप्रथम 3 लिहिला आहे, म्हणजे एक स्थिरांक लिहिलेला आहे आणि जो yचा वर्ग आहे तो त्याच्यानंतर लिहिलेला आहे आणि त्याच्यामुळे समीकरण 1 हे सामान्य रूपामध्ये लिहिलेलं नाही. आता दुसरं समीकरण बघूया, ज्यामध्ये लिहिलं आहे 2m बरोबर 6mचा वर्ग वजा 5. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की एका बाजूला शून्य नाही आहे, त्याच्यामुळे जेव्हा आपण वर्ग समीकरण लिहितो, एका बाजूला शून्य असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे समीकरण 2 हे सुद्धा सामान्य रूपात नाही. आता तिसरं समीकरण बघूया, ज्यामध्ये आपल्याला दिसतंय 7pचा वर्ग वजा 2p अधिक 11 बरोबर 0. एक बाजू शून्य आहे आणि जो बीजीय भाग आहे, ज्यामध्ये चल आहेत आणि स्थिरांक आहेत, त्यामध्ये आपण बघू शकतो पी हे चल आहे आणि पीचा जो घातांक आहे तो उतरत्या क्रमात लिहिलेला आहे. बघा, 7pचा वर्ग हे सर्वात पहिले लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घातांक 2 दिसतो. नंतर 2p आहे, ज्यामध्ये घातांक 1 आहे आणि मग स्थिरांक, ज्यामध्ये पीचा घात हा 0 आहे, हे सगळ्यात शेवटी लिहिलं आहे आणि त्याच्यामुळे समीकरण 3 हे सामान्य रूपात लिहिलेलं आहे.
याचा सारांश असा आहे की एखाद्या वर्ग समीकरणाचं सामान्य रूप त्याचं प्रमाणसूत्र कशा प्रकारे लिहिता येईल, तर ते अशा प्रकारे लिहिता येईल. ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. या ठिकाणी ए बी सी म्हणजे काय, तर अट अशी आहे ए बी सी साठी की ए हा 0 नको, कारण की जर का ए 0 असेल तर हे वर्ग समीकरणच राहणार नाही. त्याच्यामुळे ए 0 नको आणि ए बी आणि सी या वास्तव संख्या असल्या पाहिजे, ज्या सहसा असतात. तर पुढच्या वेळी जर का तुमच्या एखाद्या दोस्तानी जो साता समुद्रापलीकडे राहतो त्यांनी जरी तुम्हाला विचारलं, सांगा बरं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप कसं असतं, तर तुम्ही लिहू शकाल. आता वर्ग समीकरणाला सामान्य रूपात लिहून काय मिळतं, तर विविध सूत्र असतात ज्याच्यामध्ये हे जे सहगुणक आहेत ए बी आणि सी, जसा एक्सच्या वर्गाचा सहगुणक ए आहे, एक्सचा सहगुणक बी आहे आणि सी हा स्थिरांक आहे, हे सहगुणक विविध सूत्रांमध्ये वापरले जातात. आणि मग असे सूत्र वापरताना जर का वर्गसमीकरण हे सामान्य रूपात लिहिलेलं असेल तर मग आपल्याला याची काळजी करण्याची गरज पडत नाही की ए कुठे आहे, बी कुठे आहे किंवा सी कुठे आहे. जर का आपल्याला उदाहरणार्थ बघायचं असेल तर एक उदाहरण घेऊया आणि ज्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे 2x वर्ग वजा 5x अधिक 8 बरोबर 0. याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले हे बघायचं की काय हे वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहिलंय. हो, हे वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहिलंय. आता याच्यातला ए कोणता, बी कोणता आणि सी कोणता हे कसं ओळखाल, तर ए आहे एक्सच्या वर्गाचा सहगुणक, बी आहे एक्सचा सहगुणक आणि सी आहे स्थिरांक. म्हणजेच ए आहे 2, बी आहे ऋण 5 आणि सी आहे 8. आता तुम्ही विचार कराल, आपल्याला दिलेलं आहे की ए 0 नको, पण बी आणि सी हे 0 असू शकतात. आणि जर का बी आणि सी 0 असतील, जर उदाहरणार्थ आपण म्हटलं की बी जर का 0 असेल तर याच वर्ग समीकरणाला आपण लिहू शकतो 2x वर्ग अधिक 8, कारण की एक्सचा सहगुणक 0 आहे. तरी सुद्धा अशा समीकरणाला आपण म्हणू शकतो की हे सुद्धा सामान्य रूपात लिहिलेलं आहे, कारण एक बाजू 0 आहे आणि राहिलेली बीजीय बाजू जी आहे ती एक्सच्या घातांकाच्या उतरत्या क्रमात लिहिलेली आहे. तर आपण या ठिकाणी लिहू शकतो ए बरोबर 2, बी बरोबर 0 आणि सी बरोबर 8. तर आता तुम्ही पण विविध वर्ग समीकरणं सामान्य रूपात लिहिण्याचा सराव करा आणि त्यामध्ये तुम्ही बी किंवा सी यांना 0 ठेवू शकता आणि अशा वर्ग समीकरणांना सुद्धा तुम्ही परत लिहून बघा.